मंडळी, काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि हे खोरे किंकाळ्यांनी भरून गेलं. निरपराध पर्यटकांना घेरून त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळते. या हल्ल्यात 28 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांपैकी एक म्हणजे पुण्यातील कौस्तुभ गणगोटे. कुटुंब आणि मित्रासह काश्मीरला फिरायला गेलेले कौस्तुभ आणि त्यांचा मित्र संतोष जगदाळे या दोघांनाही दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गणगोटे यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर दहशतवादी हल्ल्याचा तो भयानक अनुभव सांगितलाय. आपल्या पतीची आपल्या डोळ्यासमोर हत्या झाली हे सांगताना त्यांना शब्दच फुटत नव्हते. तिथे नेमकं काय घडलं हे त्यांच्या तोंडून ऐकताना सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. दहशतवाद्यांच्या क्रूरपणामुळे गणगोटे यांच्या घरातील आधार हरवला. कौस्तुभ गणगोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर तो अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, आम्ही पहलगामला फिरायला गेलो होतो. तेवढ्यात तिथे हे बंदूकधारी दहशतवादी आले. माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथे असलेल्या सगळ्या महिलांनी मोठमोठ्याने अजान म्हणायला सुरुवात केली. पण अतिरेकीने तिथे उभे असलेल्या सगळ्या पुरुषांना मारून टाकलं. आमच्या देखतच त्यांना गोळ्या घातल्या. माझे मिस्टर तिथे उभे होते. त्यांचा मित्र बाजूला होता. त्यालाही पुढे बोलवून घेतलं आणि विचारलं, अजान पडता है क्या कुछ? त्यांचं बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाहू अकबर म्हणायला लागलो. पण तरीही त्यांनी सर्वांना मारून टाकलं. अशा प्रकारचा भयानक अनुभव गणगोटे यांच्या पत्नीने सांगितलाय. तसं त्याने पुढे असंही सांगितलं की तिथे गेटवर एक मुस्लिम होता. तो त्यांना म्हणत होता, तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता? त्यांनी काय चुकी केली आहे असं त्याने विचारलं. दहशतवाद्यांनी त्याला सुद्धा पुढे बोलावलं आणि गोळ्या घातल्या असं सांगताना गणगोटे यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. पुढे त्या म्हणाल्या की ते गेल्यावर आम्ही तिथून पळत सुटलो. आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. खाली येताना आमचे गुडघ्यापर्यंतचे पाय चिखलात रुतत होते. पण आम्ही पळत सुटलो तिकडून कसे बसे. पण आमचे घोडेवाले खूप मुस्लिम होते. ते खूप चांगले होते. हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यानेही आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण ढसाढसा रडला. अशा प्रकारचा अंगावर काटा आणणारा अनुभव गणगोटे यांच्या पत्नीने सांगितलाय. हे ऐकून तिथे उपस्थित असणाऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय. त्यात डोंबिवलीचे अतुल मुने, डोंबिवलीचे संजय लेले, डोंबिवलीचेच हेमंत जोशी, पुण्याचे संतोष जगदाळे, पुण्याचे कौस्तुभ गणगोटे आणि पनवेलचे दिलीप देसले या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.